बाबा चहा. आजी नमस्कार. नमस्कार. अरे हे गुरुजी या नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा ना बसा बसा. अगं बाई गुरुजी बसा हा चहा आणते. नाही नाही नको नको, आत्ताच शेजारी चहा झाला. तुम्ही अचानक नाही म्हणजे काही काम होतं तर निरोप पाठवायचा ना, आम्ही आलो असतो, तुम्हाला उगाच त्रास. छे हो, त्रास कसला. इकडे शेजारीत एका घरी आलो होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं, तुमची चौकशी करावी. मग कशी चालली लग्नाची तयारी? चालली आपली हळूहळू. म्हणजे खरं सांगू का, सगळी तयारी जावई बापूच करताय. अरे वा, छान जावई मिळालं तुम्हाला. नाही तुम्ही म्हणताय तसं आहेच, पण लग्नाची तारीख जशी जवळ येते ना, अस्वस्थ वाटतंय. का कुणास ठाऊक खूप धाकधूक होते. भावनाच्या बाबतीत जे काही घडलं ते अजून विसरता येत नाहीये गुरुजी. हे बघा ताई, देव जेव्हा एखादं दुःख देतो ना, तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तोच दाखवतो. तुम्ही असं करा, तुमची मुलगी आणि तुमचा जावई त्याच्या नावाने एखादी पूजा करा. कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. त्या पूजेत जेव्हा तुम्ही 1,00,000 वेळा जप कराल, तेव्हा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. ठीक आहे गुरुजी, तुम्ही पूजेची सगळी व्यवस्था करा आणि आम्हाला पूजेचा दिवस सांगा. त्या दिवशी आम्ही सगळे मंदिरात येतो. आत्ताच सांगतो. हा. तुमच्या जावयाचं नाव काय म्हणाला? जय. उद्याचा मुहूर्त एकदम उत्तम आहे. अगं बाई ठीक आहे चालेल गुरुजी, उद्याच पूजा करून टाकूया. येतो. नमस्कार 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 आजी. काय झालंय आई? कशाला सगळ्यांना बोलवलं? बघ संतोष, आपल्याला उद्या एक पूजा करायची आहे. तेव्हा सगळ्यांनी पहाटे लवकर उठायचंय आणि देवळात जायचं. हा बाबा कसली पूजा? अगं गुरुजी आले होते, ते म्हणाले की आता जान्हवीचं लग्न आहे आणि अशा वेळेला घरात सुखशांती पण असावी, त्यासाठी एक पूजा करा. त्यांनी पंचांग पाहिलं तर उद्याचाच मुहूर्त आहे. मग आम्ही म्हटलं की करून टाकू पूजा. अच्छा, हे सगळं केल्यानंतर आपल्या घरात सुखशांती येणार आहे आणि हे गुरुजी सांगणार आहे? हे बघ संतोष, हा श्रद्धेचा विषय आहे. तेव्हा आता कोणाचं मन दुखावेल असं काहीतरी बोलू नकोस आता. उद्या पूजेला जा, पण प्रसाद आणायला विसरू नका बरं. हो आजी, तो तर आम्ही आणणारच आहोत, पण एकाच अटीवर. तो आणल्यानंतर असं बोलायचं नाही ह्यात काजूच नाही, बेदाणेच नाही, बदामच नाही, कळलं? ह्याच्यात काहीच नाही. पूर्वी प्रसादाच्या शिऱ्यामध्ये काजू बदाम बेदाणे भरभरून घातलेलं असायचं. आता दरवर्षी 2 काजू गायब, 2 बदाम गायब, 2 बेदाणे गायब. आता तर काहीच नाही ह्याच्यात. जानू, बरं आता चेष्टा मस्करी बंद करा. वीणा भावना, सकाळी पूजा आहे, खूप तयारी बाकी आहे. मला तुम्हा दोघींची मदत लागणार आहे. अहो तुमचं सगळ्यांचं चालू दे, आम्ही जरा कामाला लागतो. चला मुलींनो, तुम्ही चला. चला पूजा सुरू करायची का आपण? हो. अहो ठीक आहे, आलो मी. नमस्कार गुरुजी. नमस्कार, बसा.
तर आपण आता गणेश पूजनाने सुरुवात करूयात. देवा, आजवर मी न मागता तू सगळं काही दिलेस. माझा विश्वास आहे तुझ्यावर की तू नेहमी मला साथ देशील आणि तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करशील. असाच नेहमी माझ्या पाठीशी राहा. काय ग अगं धाकटीचं ठरलं म्हणे. हो ना ग, जानूचं लग्न ठरलंय. पत्रिकाही छापायला गेल्यात. आमंत्रण द्यायला येईनच, पण नक्की यायचं लग्नाला. अगं लक्ष्मी, तुझ्या मुलीचं लग्न आहे, आम्ही चुकवू का? आम्ही नक्की येऊ. बरं भावना कशी आहे ग? ठीक आहे. बिचारी ग, तिच्या बाबतीत असं नको व्हायला होतं. आपली भावना अजून तरुण आहे. एखादा चांगला मुलगा शोध की तिच्यासाठी. शोधू नका, पण कसं आहे, जे काही घडलंय त्यातून सावरायला तिला थोडा वेळ द्यायला हवा ना. खरंय तुझं, तिने आता सावरायला हवं. हो ना. बरं लक्ष्मी, येऊ का? काळजी घे. हो, आणि लग्नाला यायचं हा. अगदी नक्की. हो. देवा, माझं जे झालं ते झालं, पण माझ्या जानूचं सगळं चांगलं होऊ दे. जयंतला आणि जानूला कायम सुखात ठेव. ते दोघं खुश असतील ना, तर कायम बाकी सगळेही आनंदात राहतील. आणि देवा, माझ्यासाठी माझं फक्त एकच मागणं आहे. माझ्या आनंदींना प्लीज परत माझ्याकडे आण. प्लीज देवा. जान्हवी, जान्हवी काय झालं? काय झालं म्हणजे? जयंत, अरे आपण देवळात आलोय, घरातले सगळेत. आपण देवाला नमस्कार करतोय, तिथे हे असं वागायचं का? देव रागवेल ना आपल्यावर. नाही रागवणार, कारण देवालाही माहिती आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि देव कधीच प्रेमाला अपोज करत नाही. म्हणजे बघ ना, शंकर पार्वती, राधाकृष्ण, मल्हार माळसा यांनी आपल्या पार्टनरवर खूप प्रेम केलंय. आणि जी माणसं प्रेमात असतात ना, किंवा ज्यांना प्रेम मिळतं, ते कायम हॅपी असतात. आय मीन जस्ट लुक एट मी. हा, बट खरंच प्रेम हे असंच असतं. लिमिट विसरून करायचं, स्वतःला झोकून द्यायचं, आणि आपल्यापेक्षाही जास्त आपल्या पार्टनरचा विचार करायचा. आणि जान्हवी, आता आपणही आपल्या या प्रेमाच्या जर्नीवर निघालोय ना. यु नो, हे सगळं खूप छान आहे. जयंत,
किती मस्त बोलतोस तू, ऐकतच राहावंसं वाटतं. थँक्यू मॅडम. वेल, अशा गप्पा मी तुझ्यासोबत तासन तास मारू शकतो. पण आय थिंक वी गॉट गो. ते आपली वाट बघत असतील ना. लेट्स गो. संपतराव, तुमची प्रार्थना देवीपर्यंत पोहोचली आहे आणि त्याचं फळ म्हणून देवीने उजव्या बाजूला कौल दिलाय. यावर्षीची निवडणूक तुम्ही जिंकणार बरं का? मागच्या वेळी पैसे चालून त्या गुणाजीनं लोकांची मतं विकत घेतली. नाहीतर माझ्या मुलाला हरवणारा अजूनही जन्माला आलेला नाहीये. आजी असं काही नाहीये. तू गप्पा बैस. तर तुम्ही जास्त खरं बोलायला जाऊ नका. सगळे हो म्हणतात ना, तर होला हो करा. पण या खेपेला माझा मुलगा एकटा नाहीये. या माझ्या वाघाच्या सोबत त्याचा बछडा सुद्धा आहे. बघूया आता कोण याला हरवतंय ते. आजी तू म्हणतेस ना, मग तसंच होणार. अरे तुमच्या आनंदात मला सहभागी करून घ्याल की नाही? काय गाई? संपतराव, हा गजरा तुम्ही तुमच्या बायकोच्या केसात माळा, म्हणजे तुमचं नातं शंकर पार्वती सारखं घट्ट होईल. हा घ्या. तुम्ही घ्या. का आदिराज, अरे जमणार आहे का आजच्या दिवसात? हो बाबा. मग वेळ का लागतोय? आई, हा आदिराज आहे ना, या अशा गोष्टींच्या बाबतीत ही असाच आहे बघ. मला एक सल्ला, जर बायकोच्या केसात गजरा माळला तर खरंच त्यांचा नाता शंकर पार्वतीसारखं घट्ट होता. हो हो, नातं घट्ट होतं, बहरतं आणि मजबूत होतं. यात शंकर पार्वतीचे आशीर्वाद आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जो नवरा हा गजरा बायकोच्या केसात माळतो ते दोघं आयुष्यभर एकत्र राहतात. गुरुजी, मग तो गजरा मला द्या ना. तुमचं लग्न झालंय? झालं नाही आहे, होईल लोक. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, लवकरात लवकर तुमचं लग्न हो. धन्यवाद. हा गजरा तर नवऱ्याने बायकोला द्यायचा असतो. सिद्धू का घेऊन चाललाय? कुठे
आहे अंजली. आज काही करून मला तिच्या केसात हा गजरा माळायचाच आहे. पण कधी येणार काय माहिती. देवा पाठव ना लवकर प्लीज. हा लाव, 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 लाव. वाजते वाजते रिंग वाजते रिंग वाजते रिंग वाजते. हा बोल रे. हा सिद्धू, अरे कुठे तू? अरे घरी पूजा होती ना. हा गुरुजींनी प्रसादाचा गजरा दिलाय. काही करून तो गजरा अंजलीच्या केसात माळायचा आहे रे. दे गुरुजींनी असं सांगितलंय की जर मी असं केलं ना तर आमचं रिलेशन फॉर एव्हर टिकेल आणि खूप स्ट्रॉंग होईल आणि कायमच एकत्र राहू. अरे म्हणूनच मी त्या नेहमी येतात ना. हा तिकडे उभा आहे, वाट बघतोय अंजलीची. अरे या बस स्टॉपवर तिची वाट पाहतोय. सिद्धू भाई, ती लग्नाची स्वप्न आहे ना ती नंतर बघ. त्या आधी ना तिला प्रपोज कर. तुझ्या मनात जे काय ना ते सगळं सांगून टाक. हा काय रे रे अरे महेश तू गप्रे. सिद्धू प्लीज चिडू नकोस. हा मी काय म्हणतो, तू दिवसभर तिथे उभा राहिलास ना तरी वहिनी तुला भेटणार नाही. ए काही काय बोलता रे तुम्ही. अरे काही बोलतो ना सिद्धू, तू याचं काय ऐकू नको. मी तुला एक आयडिया देतो. मला एक गोष्ट सांग, वहिनी रोज सकाळी कुठे जातात? ऑफिसात. नाही रे माझ्या सोन्या, देवाशी बोलण्यासाठी कुठे जातात? मंदिरात. हा आज सुद्धा वहिनी कन्फर्म मंदिरात गेले असतील. हा बरोबर. एक काम करा, हा. आजूबाजूला आपल्या जेवढी मंदिर आहेत तिकडे तुम्ही शोधा, मी येतो. ठीक आहे चालेल, शोधतो आम्ही. हा चला. मी पण शोधतो. हा हे सिद्धू मी पण शोधतोय, तू टेन्शन घेऊ नको. ए जाड्या, फोन कट केला त्याने. हॅलो. हा कट केलाय. तेच सांगतोय. चला आपल्याला मंदिरात जायचं, वहिनीला शोधायला. काही शोधायचंय ना. चल, चल, याला चल. टेन्शन नको घेऊ. मी बाप्पा दमलो रे मंदिरात फिरून फिरून. आता आमची वहिनी इथंच सापडू दे प्लीज. आणि बाप्पा माझी होणारी बायको पण मला इथेच भेटू दे प्लीज. अरे आपण का आलो इथे? आणि तुझं काय चालू आहे? चल 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 चल. काय झालं? वहिनी हे पावडर येत नाही. पावडरचं काय घेऊन बसलाय? चल तुला फोन कर. चप्पल का? फोन कर ना, फोन कर, फोन कर, फोन कर. हा बोल रे. तू आता वहिनीला शोधूच नको, त्या तुला सापडणारच नाहीत. हा ए तिकडे येऊन देऊ का तुला एक ठेवून? चांगला बोल ना काहीतरी. अरे सिद्धू सिद्धू वहिनीला शोधू नको म्हणजे वहिनी इथेच आहेत. आता एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी कसा असेल? काय सापडली तुमची वहिनी? आपल्या घराच्या जवळ जे गणपतीचं मंदिर आहे ना तिथे. काय सांगतोय? थांब थांब, आलो लगेच आलो. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती
नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. श्रीनिवास, आपली पूजा संपन्न झालेली आहे. आता तुम्ही डोळे मिटून देवाची प्रार्थना करा. देव तुम्हा सर्वांना चांगला आशीर्वाद देतील. ठीक आहे गुरुजी. श्रीनिवास, तुमच्या कुटुंबात कोणाला गाणं गाता येतं का? म्हणजे कुणी जर भजन म्हटलं तर पूजेची सांगता अगदी चांगली होईल. गुरुजी, आमची जानू खूप छान गाते. गाणं जान्हवी. अनंते तैसे चिरहावे चित्तीय सूर्यावे समाधान आम्हा वाळवंटी तुझी सावली आम्हा वाळवंटी तुझी सावली बाप माय तूच अंतरंगी बाप माय तूच अंतरंगी आम्हा वाळवंटी आम्हा वाळवंटी. काय काय वहिनी मंदिरात आहे. काय झालं? हळूच बोलताय, बोल ना. साऱ्या जगीचा तूच देवा तुझ्या चरणी सेवा मानून घेगा चराचरा तुरे तूच देवा आम्ही लेकरे तुझी तू बाप दे. देवा, माझं काही चुकत असेल तर माफ कर, पण या हव्यात रे मला माझ्या आयुष्यात. आशीर्वाद दे ना आम्हा दोघांना. तुझा आशीर्वाद असलेला हा गजरा मी तिच्या केसात मायाला चाललोय. सांभाळून घ्या. देवा, आता अंजली कायमची या सिद्धू गाडे पाटलाची झाली आहे.
गजरा माझ्या केसात कसा आला? कोणी मारला असेल? पूजा अगदी छान झाली, मनासारखी. एकच मागणं आहे देवा, जान्हवी आणि जयंतरावांचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. दोघांना सुखी ठेव. लग्न निर्विघ्न पार पडलं ना की तुझा आशीर्वाद घ्यायला नक्की येऊ. घरात सत्यनारायणही घालू. दोघांना सुखी ठेव. माझ्या जान्हवीचं आयुष्य मार्गी लागताना दिसतंय मला, पण माझी भावना सगळ्यांसमोर दुःख लपवण्याचा प्रयत्न करताना दिसते ती मला. देवा, तिच्या मागची दगदग काही संपतच नाहीये. त्या श्रीकांतरावांच्या बहिणीचा फोन आलाय. ते काय, ते मृत्यूपत्र, प्रॉपर्टी. देवा, या सगळ्या गोष्टींमुळे भावना आणि आनंदीला आणखी त्रास व्हायला नको. माझ्या भावनाने कधीच कुणाचा वाईट विचार केला नाही. कायम दुसऱ्याच्या आनंदाचाच विचार केला तिने. सोन्यासारखी मुलगी आहे माझी देवा. नको तिला त्रास देऊस. तिच्या वाटचं जे काही दुःख असेल ना ते माझ्या पदरी टाक, पण माझ्या भावनाच्या आयुष्याला चांगला मार्ग दाखव. सुखी कर तिला. सुखी कर. भावना, हा? तयार झालीस तू? हो, चला. पण काय पण? तू का घाबरतेस? भावना, कोण लागून गेले ते आपले? आणि तुझा दादा आहे तुझ्यासोबत, अजिबात घाबरायचं नाही. ते जर काही उलट सुलट बोलले ना तर त्यांना सडेतोड उत्तर मी देईन. खरं तर तूच द्यायला पाहिजे. कसं आहे ना भावना, या जगात जर आनंदात जगायचं असेल ना तर असं मुळमुळीत राहून उपयोग नाही ग. स्मार्ट व्हायला पाहिजे, स्मार्ट. तो रवी आणि ती सुपर्णा, ते कसे स्मार्टली हँडल करतात सगळं. काय करतात ते जगण्यासाठी? काहीच नाही, फक्त स्मार्टली हँडल करतात. म्हणून अशा आलिशान घरात राहतात, ऐशो आरामात जगतात. नाही तर आपण किती दिवस या खुराड्यात जगायचं? सांग ना. आपल्या बाबांनी आयुष्यभर काय कमी कष्ट केले का? अगं, अजूनही कष्ट करतायत ते, पण अजूनही स्वतःचं घर घेऊ शकले नाहीत ते. अरे दादा, तसं नाही भावना, खरं ते सांगतोय. हे बघ, श्रीमंत व्हायची संधी जर मिळत असेल ना तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. तिला लाथाडलं तर आपण आयुष्यभर मिडल क्लासच जगत राहू. आणि अशी संधी देव सतत देत नसतो ग. त्या श्रीकांतच्या प्रॉपर्टीमधून आपण थोडासा भाग घेतला तर त्यांना काही फरक पडणार नाहीये. अरे नाही रे दादा. भावना, दादा आहे ना मी तुझा, मोठा आहे तुझ्यापेक्षा, 4 पावसाळे जास्त बघितलेत म्हणून तुला सांगतोय, तुझ्या फायद्याचंच आहे. आणि तू काय फुकटचं लोणी खात नाहीये. तर 4 दिवस त्या आनंदीला तू इथे आणून सांभाळलंस ना, सांभाळलंस की नाही? मग भावना बाळा, निघूया. आई, तू पण तयार झालीस? ग्रेट. चला निघूया. अजिबात घाबरायचं नाही, दादा आहे तुझ्यासोबत. चल. श्रीकांतरावांनी मृत्यूपत्रात जे काही लिहिलंय त्याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. खरंय, तुम्हाला कशी असणार ना आयडिया? त्यात जे काही लिहिलंय त्याने आम्हाला खरंच फरक पडत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात खुश आहोत. दुसऱ्यांचे पैसे आम्हाला नको आहेत, पण आम्हाला भावनाची काळजी आहे.
तुम्ही तिचा विचार करायला हवा, तिच्या भविष्याचा. हो ना, तिच्या भविष्याचं काय? म्हणजे श्रीकांत गेल्यानंतर भावनाची किती वाईट अवस्था झाली आहे ती पाहतोय ना आम्ही. पुढे कसं होणार तिचं? आम्हाला काही नकोय, फक्त तिचं भविष्य सिक्युअर व्हावं एवढीच अपेक्षा आहे. हो ना. श्रीकांत दादा आणि आईंच्या जाण्यामुळे आमचाही खूप लॉस झाला. स्पेशली सुपर्णाला खूप त्रास झाला. त्यामुळे आम्हाला तिचाही विचार करावा लागेल. अगदी बरोबर. आम्ही तुमच्या मनाचा विचार करतो, तुम्ही आमच्या मनाचा विचार करा. म्हणजे सुपर्ण, भावनाच्या फ्युचरचा विचार करता आपण तिच्यासाठी एखादं सेपरेट घर घेतलं तर? माणसाला स्थिर स्थावर व्हायला एक घर पुरेसं असतं का? बरोबर आहे तुमचं. चांगल्या लोकेशनमध्ये घेऊया आपण घर, म्हणजे पुणे शहर वगैरे, राईट? आणि घराबरोबर वाटलं तर बँकेत थोडे पैसे पण डिपॉझिट म्हणून ठेवूया आपण. बस एवढंच. माझी आई एवढी स्मार्ट कधीपासून झाली? हीच करेक्ट संधी आहे आई, अजिबात सोडू नकोस. यांच्याकडून चांगलाच पैसा घेतला पाहिजे, म्हणजे आपले आयुष्यभराचे प्रॉब्लेम्स मिटतील. हे बघा, तुम्हाला जे काही पाहिजे ना ते स्पष्ट सांगा, आम्ही देऊ तुम्हाला. तुम्ही फक्त पेपरवर साईन करा, आमच्यासाठी तेवढं इनफ आहे. नाही, म्हणजे मला कल्पना आहे की असं डायरेक्टली सगळ्यांसमोर बोलणं तुम्हाला ऑकवर्ड होत असेल, पण रिक्वेस्ट आहे, अगदी निसंकोचपणे सांगा. इनफॅक्ट तुम्हाला जे काही हवं आहे ते डायरेक्टली सांगा. काही देऊ तुम्हाला, बंगला, गाडी, बँक बॅलन्स, एनिथिंग यू वॉन्ट. आम्ही विचार करून निर्णय घेतलाय. तुम्हाला जगण्यासाठी घर, गाडी, बंगला हे सगळं लागतं, पण आम्हाला आमची माणसं, ज्यांच्यावर आम्ही जीवापाड प्रेम करतो, तेव्हा तुम्हाला जे हवं ते आम्ही देतो. त्या बदल्यात आम्हाला जे हवं ते तुम्ही आम्हाला द्या. रवी, ह्या काय म्हणतायत? अगं आई, हे पण त्यात समजवतील नाही का? तुम्ही थोडं स्पष्ट सांगाल का तुम्हाला काय म्हणायचं? जावई बापू, तुम्ही पैशांशिवाय जगू शकत नाही, आणि माझी भावना आनंदीशिवाय. तेव्हा तुम्ही एक काम करा, सगळी प्रॉपर्टी तुमच्याकडेच ठेवा, पण त्या बदल्यात आमची आनंदी आम्हाला द्या, कायमची. काय पण फॅमिली आहे माझी, यांच्यासोबत जगणं म्हणजे अवघड. सगळं मिळत असताना यांनी काय घेतलं तर या आनंदीची जबाबदारी. अरे तिचा सांभाळ करायला पैसे मागायचे सोडून मिळतंय त्यावर पण पाणी सोडलंय यांनी, बिंडोग. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हॅव यू आउट ऑफ युअर माइंड? आम्ही आमची मुलगी तुम्हाला का द्यायची? इट्स इम्पॉसिबल. शी इज आवर ब्लड. आर यू ashamed of yourself to talk to us like this? माइंड युअर वर्ड्स बाळा.
Mind your words. Suparna, don't underestimate us. I know you think monetarily we are poor. Yeah, I agree. But trust me, on humanitarian level, we are richer than you. What do you think? You can buy anything with money? No. You cannot buy love, you cannot buy kindness, and you cannot buy respect. If you want to command respect, first and foremost, learn to give respect. Learn to be kind to others. Learn to be humans. वीणा, अगं वीणे, अगं कधीचा चहा देतेस? घशाला कोरड पडले माझ्या. आले आजी. देवा, तिथे जाऊन यांनी हिशोब चुकवला नाही म्हणजे मिळवलं. काय वीणा, काय पुटपुटतेस? काय नाही आजी, तुमचे थोरले नातू आमचे हे गेलेत ना भावना बरोबर, म्हणून जरा काळजी वाटतेय हो. नाही म्हणजे तिथे जाऊन काही घोळ घालायला नको यांनी. काही काळजी करू नकोस वीणे, कारण कसं आहे, तुझा नवरा एकटा नाही गेलाय तिच्या बरोबर, माझी सून सुद्धा गेले तिच्या बरोबर. कुठलीही अडचण येऊ दे, माझी लक्ष्मी त्याच्यातून बरोबर मार्ग काढते बघ. कारण कसं आहे, माझी लक्ष्मी खंबीर आहे. आपल्या घरात तिच्या एवढं धाडसी कुणीही नाहीये. खरंच आजी, आई खूप धडाडीच्या आहेत. म्हणूनच तर इतक्या वर्षात स्वयंपाक घरावर ताबा मिळवता आलेला नाही. सगळे निर्णय त्यांचे. माझ्या मताला ना काही किंमतच नाही. काय आजी, कितीही कठीण परिस्थिती आली ना, त्याला सामोरं जाण्याची ताकद माझ्या लक्ष्मीमध्ये आहे. समजलं? समोरच्याशी ती इतकी हुशारीने बोलते की ती बाजी जिंकूनच येणार. बघच तू. हो ना, सगळं असंच होऊ दे. ती जिंकूनच परत येईल. बघच तू. बघूया. हा? तुम्हाला जर आमची अट मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर यापुढे कुठल्याही कागदपत्रांवर सही हवी असेल तर आम्ही इथे येणार नाही. तुम्ही आमच्या घरी यायचं. डू यू अंडरस्टँड सुपर्णा? आय एम शुअर यू डू. भावना, निघूया. नाही नाही, थांबा ना मॅडम, थांबा थांबा. अरे रवी यांना समजाव ना, सयांचं व्हायला हवं ना. रवी, आपण आनंदीला त्यांच्यासोबत का पाठवायचं? अरे ती माझ्या दादाची मुलगी आहे. सुपर्णा, आता प्रत्येक सहीसाठी यांच्या दारात जायचं का आपण? आत्ता ते म्हणतायत तसं करावंच लागेल. अंडरस्टँड प्लीज. ठीक आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता आनंदीला. नुसतं बोलून चालणार नाही आहे, पण आय वॉन्ट ऑल ऑफ दिस लीगली. एव्हरीथिंग ऑन पेपर. ऑफकोर्स. इथे या आनंदीच्या फॅमिलीला ती घरातून कधी जाईल याची घाई लागली आहे, आणि आमची एक फॅमिली आहे की आनंदी घरात कधी येईल याची वाट बघतायत. ते कसं समजवायचं यांना?